नमस्कार. आज आपण समावेशित शिक्षण ही संकल्पना पाहणार आहोत. यामध्ये समावेशित शिक्षणाची पार्श्वभूमी, समावेशित शिक्षणाचा अर्थ व या व्याख्येवरून त्याची असणारी वैशिष्ट्य यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण टीईटी, सीटीटी, सेट, नेट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा भाग आहे. या भागावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून या भागाचा आपल्याला विचार करायचा आहे. मग समावेशित शिक्षणाची पार्श्वभूमी पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावर 1970 साली समावेशित शिक्षणावर चर्चा सुरू झाली. या शिक्षणावरती सकारात्मक स्वरूपामध्ये विचारधारेचे वारे वाहू लागले. मानवी हक्कातून विचार समोर आला की 1990 मध्ये जागतिक स्तरावरील परिषद ही थायलंड या ठिकाणी भरली. थायलंडमध्ये जोमोटियन या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना पुढे आली. यालाच आपण समावेशित शिक्षण असेही म्हणतो. या परिषदेमध्ये जगातील 92 देश व 25 जागतिक संघटनांचा समावेश होता. समावेशित शिक्षणाची गरज हा विचार 1994 ला मान्य केला गेला. प्रत्येकाच्या गरजांचा विचार करून त्या गरजेला अनुसरून त्याची विचारधारा त्या ठिकाणी वाहू लागली. कारण प्रत्येकाच्या सामाजिक व बौद्धिक क्षमता ह्या भिन्न असतात. त्यांच्या गरजाही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. मग समाजातील प्रत्येकाची गरज विचारात जर घेतली तर त्या दृष्टिकोनातून शिक्षणाची रचना असणं अपेक्षित आहे. प्रत्येकाची सामाजिक व बौद्धिक क्षमता वेगळी आहे, त्याची गरज वेगळी आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कारण त्याचं स्वरूप हे भिन्न स्वरूपाचं आहे. कारण त्या स्वरूपावर प्रत्येकाची शैक्षणिक गरज आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. त्या दृष्टिकोनातून या परिषदेमध्ये विचार केला गेला. कारण समावेशित शिक्षण म्हणजे समाजातील सर्व घटकातील मुलांसाठी आहे. जाणीवपूर्वक शाळेची केलेली रचना, सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सोयी, त्याच्यामध्ये अपंगांचा सुद्धा समावेश आला. कारण ह्या सर्वांचा विचार करून त्या शाळेची रचना आहे. विशेष गरजा असणाऱ्यांना शिक्षक विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊन सामान्य मुलांसोबत त्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण इतर मुलांसोबत शिक्षणाची संधी सर्व मुलांना, सर्व घटकातील सर्व प्रकारच्या मुलांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या विचारधारेचा समावेश या समावेश शिक्षणाच्या संकल्पनेमध्ये, सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेमध्ये केला गेलेला आपल्याला दिसून येतो. 1994 मध्ये युनेस्कोने स्पेशल नीड्स ऑफ एज्युकेशन या विषयावरती कार्यशाळेचं आयोजन त्या ठिकाणी केलं गेलं. स्पेन या देशामध्ये सलमानका या ठिकाणी या संकल्पनेला अंतिम रूप दिलं गेलं. कारण सर्वांसाठी शिक्षण हा विषय त्या ठिकाणी घेतला गेला. कारण हे शिक्षण क्षमता विकसित व समृद्ध होईपर्यंत शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ह्या विचारधारेवर आधारित होतं. कारण वंचित घटकांना सुद्धा शिक्षणाचा आधार ह्याच्यामध्ये होता. अपंगांचा समावेश त्याच्यामध्ये होता. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होता. या दृष्टिकोनातून सर्वांसाठी शिक्षण व क्षमता विकसित व समृद्ध होईपर्यंत शिक्षण देण्यात येईल, ही विचारधारा त्या ठिकाणी घेण्यात आली होती. प्रत्येक मुलाला आपल्या परिसरात राहून जवळच्या सहकार्यासोबत, सवंगड्यासोबत शिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून त्याचा हक्क आहे, यातूनच ही संकल्पना उदयास आली. तर या संकल्पनेचा असणारा अर्थ आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समावेश शिक्षणाचा अर्थ आपण व्याख्येच्या स्वरूपात पाहूया. शिक्षण प्रणालीमध्ये एक समान आकृतीबद्धाखाली सर्व मुलांना समाविष्ट करून घेणे व त्यांच्या विषयी शिक्षकाची जबाबदारी ओळखणे म्हणजे समावेशित शिक्षण होय. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येईल की समावेशित शिक्षण म्हणजे काय, तर सर्व मुलांना, सर्व मुलांमध्ये कोण येतं, सामान्य, दिव्यांग, विशेष गरजा असणारी मुले यांचा याच्यामध्ये समावेश होतो. एका शाळेमध्ये व एकाच वर्गात शिकण्याची संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आवश्यक मदत, सुविधा व शैक्षणिक आधार उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्याच्यावर समावेश शिक्षणाची संकल्पना असं आपल्या याच्यातून सांगता येतं. कारण सर्व मुलांना समान संधी मिळाली पाहिजे, कोणत्याही विद्यार्थ्याला वेगळे किंवा कमी समजले गेले नाही पाहिजे. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आवश्यक सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. शिक्षण सर्व विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार करून त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे, त्या पद्धतीचं अध्यापन केलं गेलं पाहिजे. समानता, सहभाग आणि स्वीकार याला प्राधान्य त्याच्यामध्ये दिले गेले पाहिजे. म्हणजे थोडक्यात सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक व विशेष शैक्षणिक गरजांची पूर्तता करून नियमित शाळा व वर्गात एकत्रितपणे शिक्षण देण्याच्या प्रक्रियेलाच समावेशित शिक्षण असं म्हणतात. हे या व्याख्येवरून आपल्या लक्षात त्या ठिकाणी येतं.
दुसरी व्याख्या आहे, समावेशक शिक्षण म्हणजे सर्वांचा शिक्षण प्रवाहात समावेश करणे होय. म्हणजेच समावेश शिक्षण पद्धतीनुसार समाजातील कोणत्याही घटकातील किंवा विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता सर्वांना मुख्य प्रवाहात आणणे हे या सर्व घटकाचे संयुक्त कर्तव्य आहे. कारण यामध्ये जात, धर्म, लिंग, भाषा, आर्थिक स्थिती किंवा दिव्यांगत्व किंवा इतर कोणत्याही फरकामुळे कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. कारण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणं म्हणजे समावेश शिक्षण आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वांसाठी शिक्षण, कोणताही भेदभाव नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची समान संधी उपलब्ध करून दिले व सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग करून घेणे असा अर्थ या व्याख्येतून होतो. म्हणजे त्यालाच आपण समावेशी शिक्षण असं म्हणतो. तिसरी व्याख्या बुथ यांची आहे. समावेशक ही अशी शिक्षण प्रक्रिया आहे की ज्यात शिक्षणापासून वंचितता कमी करण्यासाठी अध्ययनातील संस्कृती आणि समुदाय यांचा सहभाग वाढवून सर्व अध्ययनार्थीच्या विविध गरजा जाणणे व त्यावर कृती करणे हो याला आपण समावेशी शिक्षण असं म्हणतो. याचा विचार जर केला तर शिक्षणातील वंचितता कमी करणे, सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये समान सहभाग वाढवणे, शाळा असेल, संस्कृती आणि समुदाय या सर्वांना समान शिक्षणामध्ये संधी देणं आवश्यक आहे. शिक्षणातील अडथळे ओळखून ते दूर करणे व कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित न ठेवणे असा अर्थ या व्याख्येतून येतो. कारण सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षण, संस्कृती आणि समुदायातील सहभाग वाढवून शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या प्रक्रियेस समावेशक शिक्षण असे म्हणतात, असं मत बुथ यांचं आहे. पुढची व्याख्या आहे युनेस्कोने केलेली 2003 मध्ये. अंतर आणि अडथळ्यामुळे जी असुरक्षितता आहे, जी असुरक्षित बालके आहेत, युवक आहेत, प्रौढ आहेत यांच्या अध्ययनाच्या गरजांचा शोध जाणून घेणे असा हा विकासात्मक उपक्रम आहे. म्हणजेच त्याला आपण समावेशक शिक्षण असं म्हणतो. थोडक्यात सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणात सामावून घेणे, विविध गरजा आणि क्षमतांचा आदर करणे, शिक्षणातील अडथळे ओळखून दूर करणे, प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग वाढवणे आणि सर्वांगीण विकासासाठी संधीची उपलब्धता करून देणे याच्यावर आधारलेली व्याख्या आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करून शिक्षणातील अडथळे दूर करत त्यांचा सहभाग व विकासाला प्रोत्साहन देणारा विकासात्मक दृष्टिकोन म्हणजे समावेशक शिक्षण होय. या स्वरूपावर युनेस्कोने 2003 मध्ये केलेली ही शिक्षणाची व्याख्या असं आपल्याला म्हणता येतं. पुढची व्याख्या आहे लॉरमॅन अँड डेपलर यांची. समावेशक शिक्षण म्हणजे शाळेच्या सर्व बाजूंमध्ये विभिन्न क्षमता असलेल्या बालकांचा पूर्णपणे समावेश, ज्यात अन्य बालकांना पायाभूत सुविधा व आनंद वाटेल, ज्यात सर्व बालकांच्या गरजा नियमित शाळेत व वर्ग खोलीत खरोखर स्वीकारले जाणे आणि त्यांच्या भिन्नतेचा बोलबाला व महत्व जाणणे याला समावेश शिक्षण असं म्हणतात, असं लॉरमॅन अँड डेपर यांचं म्हणणं आहे. यांच्या व्याख्येचा विचार जर केला तर सर्व विद्यार्थ्यांचा समान स्वीकार करणे, जात, धर्म, भाषा, क्षमता यांचा विचार करणे, त्यांचा आदर करणे, त्यांच्या विविधतेचा विचार करणं आवश्यक आहे. पायाभूत सुविधांचा विचार करत असताना त्या सर्व बालकांना त्या उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता विकसित करत असताना त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे आणि सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घ्यावं यावर आधारलेली ही व्याख्या आहे. कारण विविध क्षमता व पार्श्वभूमी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा स्वीकार याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, त्यांना समान संधीची उपलब्धता करून देणं आहे. याच्यावर ही शिक्षणाची संकल्पना आधारलेली आहे. थॉम्सन यांची व्याख्या, समावेशन म्हणजे शिक्षण पद्धतीच्या मुख्य आधारित सर्वांचा स्वीकार करणे, त्या सर्वांना शिकवताना सामान्य शिक्षणाच्या चौकटीत शिकवले गेले पाहिजे हे ओळखणे हे सर्व शिक्षकांची जबाबदारी आहे, असं थॉम्सन यांचं म्हणणं आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांचा जसा आहे तसा स्वीकार करणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. त्याच्या असणाऱ्या गरजा म्हणजे विशेष बालक असते, त्यांच्या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे न ठेवता सामान्य वर्गात शिक्षण देणे सुद्धा ही शिक्षकांची जबाबदारी आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर सर्वांना एकाच ठिकाणी बसवून समान शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. ही जबाबदारी शालेय स्तरावरती शिक्षकाची आहे. कारण शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यानुसार बदलणे, विद्यार्थ्यांना व्यवस्थेनुसार बदलण्याची अपेक्षा न ठेवणे
हे ह्या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यानुसार त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. कारण शिक्षण प्रक्रिया ही विद्यार्थ्याभोवती एकवटलेली आहे. केंद्रबिंदू हा शिक्षण प्रक्रियेचा विद्यार्थी आहे. या उक्तीचा विचार जर केला तर विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये समान संधी देण्याची जबाबदारी ही शालेय स्तरावरती शिक्षकाची आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्या व्याख्येवरून आपल्याला समावेशी शिक्षणाची काही वैशिष्ट्ये पडतात त्यांचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये एक आहे सर्वांसाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर ऑल. ह्या व्याख्येवरून आपल्याला असं सांगता येतं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणामध्ये समावेश करून घेऊन सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणं हे एक वैशिष्ट्य या व्याख्येवरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला भेदभाव न करता शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे समावेशी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं समानता व न्याय, इक्वॅलिटी ऑफ इक्विटी. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार सुविधा व संधी देणं आवश्यक आहे. कारण ह्या व्याख्यांचा विचार जर केला, संकल्पनेचा विचार जर केला तर वर्ग अध्यापनामध्ये अध्ययन करत असताना सर्व विद्यार्थ्यांना सामायिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये समानता व न्याय या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. कारण सर्व समावेशी शिक्षण म्हणजे सर्वांना शिक्षणामध्ये समान संधी आणि न्याय याचा विचार केला जातो. या दृष्टिकोनातून हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तिसरं वैशिष्ट्य आहे विविधतेचा स्वीकार करणे, ऍक्सेप्टन्स ऑफ डायव्हर्सिटी. विद्यार्थ्यामध्ये शारीरिक क्षमता, बौद्धिक, सामाजिक अशा प्रकारची भिन्नता त्या ठिकाणी असली तरी त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारणं आवश्यक आहे. कारण त्यांच्या विविधतेचा विचार करून त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षणाच्या प्रवाहात आपल्याला आणणं आवश्यक आहे. चौथं वैशिष्ट्य आहे मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा समावेश करणे. म्हणजे विशेष गरज असलेल्या विद्यार्थीही सामान्य वर्गामध्ये आपल्याला शिकवता येणं आवश्यक आहे. त्यांचा समावेश त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे. कारण त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. कारण आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या संगड्यामध्ये लहानाचे मोठे झालेलो आहोत, त्यांच्या सोबतच आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये शिक्षण कसं घेता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार करणं आवश्यक आहे. पुढलं वैशिष्ट्य आहे भेदभाव रहित वातावरण, नॉन डिस्क्रायमिनेटी ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे जात, धर्म, लिंग, अपंगत्व इत्यादीच्या आधारावर भेदभाव केला जात नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. कारण समाजामध्ये अनेक धर्म, जाती, धर्म, पंथ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आलेलं आहे. या विचारधारेला छेद देऊन आपल्याला भेदभाव विरहित वातावरण तयार करून सर्वांना शिक्षणामध्ये समावेशित करून घ्यायचं आहे आणि सर्वांना समान शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. याच्यावर आधारलेलं हे भेदभाव रहित वातावरणाचं वैशिष्ट्य आपल्याला वरील व्याख्येवरून सांगता येतं. या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये विचार होणं आवश्यक आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण, चाइल्ड सेंटर्ड अप्रोच. अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांच्या गरजा, क्षमता व गतीनुसार त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जसा आपला अध्ययनार्थी आहे, जसा आपला विद्यार्थी आहे, जसा आपल्यासमोर बसलेला बालक आहे, त्या पद्धतीने आपल्याला विचार करून त्या ठिकाणी शिक्षणाची प्रक्रिया राबवावी लागेल. त्या दृष्टिकोनातून शिक्षकाला अध्यापनाच्या पद्धतीची निवड करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढलं वैशिष्ट्य सांगता येतं सहकार्यात्मक शिक्षण, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रितपणे शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग होताना दिसून येतो. त्याच्यावर आधारितच आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे लवचिक अभ्यासक्रम, फ्लेक्झिबल करिक्युलम. आता अभ्यासक्रम म्हणजे काय माहित आहे आपल्याला, अध्यापनाच्या पद्धती म्हणजे काय माहित आहे, म्हणजे लवचिक अभ्यासक्रमाचा विचार समावेशी शिक्षणामध्ये केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्याच्यामध्ये बदल करता येणं आवश्यक आहे. त्या स्वरूपाचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येतं सामाजिक समावेशन, सोशल इन्क्लुजेशन. सर्व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आदरभाव निर्माण करणे, सहकार्याची वृत्ती निर्माण करणे, सामाजिक एकात्मता वाढावी या दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला त्या ठिकाणचं वातावरणाची निर्मिती करावी लागेल. कारण व्यक्तीच्या गटानुसार, त्याच्या व्यंगत्वानुसार, त्याच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान त्या ठिकाणी लेखणं आवश्यक आहे. त्याला आपण सामाजिक समावेशन असं देखील म्हणू शकतो.
शेवटचे वैशिष्ट्य आहे समग्र विकास. हॉलिस्टिक डेव्हलपमेंट केवळ शैक्षणिक नव्हे तर भावनिक, सामाजिक व नैतिक विकासावरती याच्यामध्ये भर दिला जातो. म्हणजे सर्व दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला शिक्षणाची प्रक्रिया राबवावी लागेल. त्याच्यामुळे भावनिकतेचा, सामाजिकतेचा, नैतिकतेचा विचार करून त्या क्षमतांची, गुणवत्तेची भर घालणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तर सर्वांसाठी समान, भेदभाव विरहित, विद्यार्थी केंद्रित, विविधतेचा स्वीकार करून या शिक्षण प्रक्रियेचा आपल्याला विचार करून राबवणं आवश्यक आहे. त्यालाच आपण सर्वांसाठी शिक्षण, समावेशी शिक्षण असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. वैशिष्ट्यावरून आपल्याला असं सांगता येतं, समावेशक शिक्षण म्हणजे सर्वांचा शिक्षण प्रवाहामध्ये समावेश करणे होय. त्यालाच आपण लर्निंग नोज नो बॉन्ड्स असंही म्हणू शकतो. सर्वांसाठी म्हणजे समावेशी शिक्षण होय असंही आपल्याला म्हणता येतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.